नमस्कार, मी माहिती अधिकार कार्यकर्ता राजू देडे. आपल्या समक्ष येण्याचं कारण विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण या कामाच्या निविदा निघाल्या होत्या आणि निविदा अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून सनस ग्राउंड सदाशिवपेठ या ठिकाणचे सीमा भिंती रंगवण्याचे काम करण्यात आले. फक्त हे काम केवळ कागदोपत्री आहे आणि सदरची माहिती मी माहिती अधिकारात मागितल्यानंतर त्यामध्ये असं काही निदर्शनास आलं की आर्थिक वर्ष केवळ यामध्ये आपण जर पाहिलं तर आर्थिक वर्ष बदलून त्याच्या बिलं काढण्यात आली, तसंच निविदा काढण्यात आलेल्या आहेत आणि निविदा काढून हे बिलं लाटण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात या सीमा भिंती रंगवलेल्या नसल्याचं दिसून आलं. याबाबत मी पुणे पोलीस आयुक्त तसेच पुणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्याकडं मी कायदेशीर रीतसर तक्रार केली होती. जे यामध्ये लोकसेवक आहेत सुहास जाधव, जन माहिती अधिकारी तथा उप अभियंता विश्रामबाग वाडा, परंतु ते आता सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती आहे त्या ठिकाणी. तदनंतर सूर्यकांत वाल्मिकी, सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा कनिष्ठ अभियंता विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय. राम गणेश बदे, शाखा अभियंता विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय. प्रकाश पवार, उप अभियंता विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय यांच्या विरोधात मी फौजदारी पात्र गुन्हे दाखल होण्याबाबत पुणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या कार्यालयाकडे तक्रार दिली होती. याबाबतचा तपास उपायुक्त संदीप सिंग गिल साहेबांनी स्थानिक पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्याकडे वर्ग केला होता व तपास त्यांच्या मार्फतीने करण्याबाबत त्यांनी स्पष्ट आदेश केले होते. परंतु काही कारणास्तव हा तपास आणि याबाबतचे गुन्हे दाखल होणे प्रलंबित आहे. याबाबत मी पुढील पाठपुरावा त्यांच्याकडे करणार आहे आणि करत आहे. तरी यामध्ये झालेला भ्रष्टाचार हा खूप गंभीर स्वरूपाचा आहे आणि हा सतत पुण्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये होत आहे आणि झालेला देखील आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत होणारी कामं केवळ कागदपत्रावरच आहेत आणि त्याबाबतचे फक्त कागदपत्रच तयार केले जातात आणि निधी लाटला जातो. यामध्ये माजी नगरसेवक आहेत, त्या अभियंता, अधिकारी, कर्मचारी हे संगनमतानी हे सगळे भ्रष्टाचार करत आहेत. याबाबतचा मी पाठपुरावा पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील करणार आहे.